हा, श्री स्वामी समर्थ बोला. श्री स्वामी समर्थ. दादा मी इचलकरंजीहून संगीता गोरे बोलतेय. हा बोला. हा, माझं घर लिलावला काढलेलं, म्हणजे मी फायनान्सचं कर्ज काढलेलं ओके आणि माझं घर पूर्ण लिलावला निघलेलं. नोटीस निघलेली, लिलाव निघणार होता, लिलाव होणार होता. ओके मग मी महाराजांच्या सेवेत होते, पण मध्ये मध्यंतरीच्या काळात मी सेवेत ना हे झाले, बाहेर पडले. बाहेर पडले. नंतर अचानकच असं मला वाटलं की केंद्रात वाडीच्या जाऊन एकदा सेवा घेऊया. ओके मग सेवा घ्यायला गेले. सचिन दादांनी मला सेवा दिली. ओके 3 गुरुचरित्र पारायण करायला सांगितले. जनकल्याण योजनेचा फॉर्म माझा आधी भरायला घेतलेला मी, पण काही केल्या अडचणीच येत होत्या मला. बर. जनकल्याण योजनेचा फॉर्म माझ्या हातनं होतच नव्हता भरायचा. हा 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 मग पारायण करता वेळेला पहिलं पारायण झालं की जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला. ओके. फॉर्म भरल्यानंतर पहिली देणगी कट फॉर्म झाली. आपण तुमचा कधी भरला? फॉर्म बघा आता डिसेंबरला भरला. डिसेंबरला भरला. ओके. हा हा डिसेंबरला भरला. मग पहिली देणगी माझी कट झाली, बर. पण दुसरी देणगी माझी काहीतरी माझ्या अकाउंटला कॅश नव्हती. मग देणगी कटच झाली नाही, तेवढे पण माझ्याकडे पैसे नव्हते. बर. कट झाली नाही. मग माझ्या जीवाला लागलं ते, आणि माझ्याकडे तेवढे पण पैसे नाही आहेत. मग दुसरं गुरुचरित्र पारायण केलं. दुसरं गुरुचरित्र पारायण केल्यावर दादांनी म्हटले स्वामींजवळ नारळ ठेवा, हार नारळ ठेवा, आणि माझ्या या मदतीला 13 लाख देणं होतं. कोणतरी तुम्हाला उभा राहू दे, कोण पाहुणे राहू दे, कुणी राहू दे. पण तिसरं पारायण ज्या वेळेला माझं झालं आणि जनकल्याण योजनेचा तिसरा माझा हप्ता कट झाला, म्हणजे दुसराच असं म्हणायचं, मला एकट्याने 13 लाख हँड कॅश दिली आणि मी ते घेऊन फायनान्समध्ये भरलं. आणि महाराजांना मी रोज मुजरा करताना एकच विनंती करत होते, महाराज तुम्ही आणि मी आपण भाड्याच्या घरात जायचं नाहीये. आपल्या दोघांच्यावरचं पण छत्र हरवता कामा नये. तुम्हाला पण ह्याच घरात राहायचं आणि मला पण ह्याच घरात राहायचं आहे. कसं राहायचं आणि काय राहायचं तुमच्या हातात आहे. ओके. आपलं घर वाचलं पाहिजे. आणि माझा जनकल्याण योजनेचा तिसरा हप्ता कट झाला आणि खरोखर दादा माझ्या अंगावर आता काट्या लागल्या. महाराजांनी म्हणजे माझं आणि महाराजांचं घर वाचवलं. मग मी आता अक्कलकोटला जाऊन आले. त्याच्यानंतर घर वाचल्यावर महाराजांची मूर्ती आणली. अच्छा, खूप मोठा अनुभव आहे हा जनकल्याणचा. कारण भरपूर आपण माऊली म्हणतात ना की रुपयाचे दान पुण्यमान जे म्हणतात त्याची प्रसिद्धी प्रत्येकाला येते. यामध्ये जो सहभागी होते ना त्या प्रत्येकाला येते. आणि आपण जेवढं देतोय ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं, म्हणजे आनंद पटीनं महाराज माऊली आपल्याला ते परत करतात. आणि याची अनुभूती याचे जे आपलं आहे ना हे त्रिकालबाधित सत्य आहे. जेवढं आपण देतोय ना त्याशिवाय कितीतरी पटीनं महाराज माऊली परत करतात, म्हणजे करतातच. मला मी फक्त किती 502 रुपये भरले. 502 आणि महाराजांनी मला 13 लाख रुपये दिले परत दिले. बघा किती 502 आणि 13 लाख कुठे याचा विचार करा. आणि ते शिस्तीत द्यायचे पैसे, असं गडबड पण नाही आहे. ज्यांनी मदत केली त्यांनी मला शिस्तीत द्या. महाराजांनी माझं आणि महाराजांचं छत्र मला कुठेही जाऊ दिलं नाही. महाराजांनी मला माझ्या घरातच ठेवलं. हा खरोखर मोठा अनुभव आहे जनकल्याण योजनेचा. आणि ही योजना फक्त अशी नाही की यातून लोकांना, सेवेकरांना, भक्तांना माऊलींना यातून दुःखमुक्त करायचं आहे. होय. हे माऊलींच्यासाठी खूप मोठं नाही. हे माऊली कधीही हॉस्पिटल बघू शकतात, कधीही. पण प्रत्येक कष्टाच्या 1-1 रुपयातून का उभं करायचं आहे? कारण त्यांना प्रत्येकाला यातून दुःखमुक्त करायचं आहे. दुःखमुक्त करायचं. शतपटीने दिले मला महाराजांनी. शतपटीपेक्षा जास्त दिले मला महाराजांनी. बरोबर आहे. नाही देतात, 100% देतात. कारण आतापर्यंत त्याचे प्रत्येकाचा अनुभव येतो, प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला. आणि हा तुमचा खूप मोठा अनुभव आहे, खूप म्हणजे खूप मोठा आहे दादा, खूप मोठा आहे. माझे गुरुचरित्र पारायण झाले, दुराशक्तीसिद्धी झालं. मी गेल्या आठवड्यातच अक्कलकोटला जाऊन आले, तुळजापूरला जाऊन आले. मी बोललेले महाराजांना तिथे मी पारायण करणार, खरं आपलं घर जाता कामा. मी तिथं जाऊन पारायण करून आले स्वामी सारामृतचं. महाराजांनी दर्शन घेऊन आले, अक्कलकोटला जाऊन, तुळजापूरला जाऊन आले, तिथं पाठ केला. खूप छान. एक काम करा, जसं तुम्हाला जसा अनुभव आलाय तसं तुम्ही इतरांनाही सांगा आणि इतरांना यामध्ये फॉर्म भरून सहभागी करून घ्या. हो सांगायला लागले दादा मी.